विवेकानंद ते गंगावेश. विदा चव्हाण सर हे त्या अर्थाने सर नव्हते. ते होते मेल नर्स. शाळेच्या अगदी सुरुवातीच्या काळात ते सर्व गोष्टींचा एकमेव आधार होते. आमच्या आरोग्याची काळजी तर ते घेतच. जनवाडकर डॉक्टर समोरच होते. कदाचित आरोग्य हा आमची वये पाहता मोठा विषय नसावा. चव्हाण सर वेगळ्याच मार्गाने आमच्या आरोग्याची काळजी घेत. पहाटे एक दीर्घ शिट्टी होई. सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान आणि मग प्रत्येकाने बरोबर 2 मिनिटात पळायला जायचा, गणवेश चढवून फॉल न व्हावे अशी त्यांची अपेक्षा असे. ते कसे करावे यासाठी त्यांनी आम्हाला मिलिटरी ट्रेनिंग दिले होते. आणि खरोखरच 2 मिनिटात मुले तयार होत. मग आंबेवाडीपर्यंत पळणे किंवा चालणे आणि कधीकधी थोडेसे पुढे जाऊन बकरीडोह आणि रेडेडोह यापर्यंत आम्ही जाऊन परत येत असू. या सगळ्याची सुरुवात विद्यानिकेतनमध्ये चव्हाण सरांनी केली. पुढे दर सकाळी अंघोळीसाठी आणि पोहण्यासाठी नदीवर जायचं आणि नदीवरती पोहणे शिकणे हा विषय चव्हाण सरांच्या सुरुवातीच्या काळात सुरू झाला. पलीकडे पोहत जाणे हे शक्य झालेल्यांची फौज निर्माण झाली. मुख्य म्हणजे शिक्षक नसताना किंवा एखादा मोकळा तास असेल तेव्हा हॉलमध्ये सर्वांना बसवून त्यांचे विवेकानंदांवरील मुक्तचिंतन सुरू होई. जो आपले आत्मपरीक्षण करीत नाही तो जगला काय आणि मेला काय सारखाच. या एकाच वाक्यावर त्यांनी केलेले आणि 2 तास चाललेले मुक्तचिंतन मला अजूनही स्मरते. आता या चिंतनात त्यांचे आर्मीमधील जीवन, कोल्हापूरचा वैभवशाली इतिहास, शाहू महाराज, त्यांची स्वतःची शाळा आयर्विन, पार्वती सिनेमाच्या समोरची शाळा, तिथले ख्रिश्चन मिशनरी संस्कार, येशू ख्रिस्ताचे त्यांनी काढलेले चित्र, या सगळ्यांची तेव्हाच्या संस्कारशील वयावर छाया आहे. सकाळी उठल्यापासून जेवण, दुपारची वामकुक्षी, सायंकाळचे खेळणे आणि सायंकाळच्या जेवणापर्यंत सतत सर बरोबर असत. स्वतःला त्यांनी विद्यानिकेतनला वाहूनच घेतले होते. पुढे दुसरे चव्हाण सर आमच्या आयुष्यात आले. ते गंगावेशीत राहत. अण्णा पाडळकर वस्ताद यांचे सर हे आवडते चेले होते. अतिशय चपळपणाने कुस्ती करणे ही त्यांची त्यांच्या काळातील प्रसिद्ध होती. त्यांनी ही कुस्तीची परंपरा आपल्या शाळेत सुरू केली. गणपत खेडकर, दीनानाथ सिंह हे तेव्हाच्या आखाड्यात खेळत असलेले मोठे कुस्तीगीर. पैलवान बिराजदार हे त्यानंतर आले. स्वतः अण्णा पाडळकर यांनी आम्हाला दंडबैठका मारायला लावल्या आहेत. पुढे यानुषंगाने गंगावेस तालमीची प्रभावळ म्हणजे वाघाची तालीम, ऋणमुक्तेश्वर तालीम, पंचगंगा तालीम या सर्व तालमीत आम्ही कधी ना कधी खेळलो आहोत. माझ्याबरोबर नेहमी पैलवान भरत पाटील असत. कोठी लुटणे वगैरे कारस्थानं आम्ही तिथेच रचत असू. महावीर, श्रीकृष्ण, डॉक्टर माळवी पण असायचा. अविनाश माझा लहान भाऊ. त्याचे आजोबा खासबाग गाजवलेले मल्ल होते. आणि मला आठवते तसे सुहास सावंत ही कधी यायचा. विद्यानिकेतनचे राजर्षी शाहू विद्यानिकेतन असे नाव कमावण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने घाम गाळला आहे. दत्तदर्शनला जायाच हे सोंगी भजन नंतर सिनेमात आले. ते मुळात आम्ही गंगावेशीत तयार होताना ऐकले आहे. सर परवा गेले. कोल्हापूरच्या लाल मातीच्या परंपरेशी आणि कोल्हापूरच्या दिलदारपणाशी आम्हाला ते कायमचे जोडून गेले.
परवा पंचगंगा घाटावर त्यांच्या अंतिम दर्शनाचे वेळेस हा सगळा काळ समोर उभा राहिला. केवढ्या समृद्ध परंपरा सरांनी आम्हाला दिल्या. सदैव ते स्मरत राहतील. नंतर आले सय्यद सर. हॉकीची जादू आणि जिंकण्याची उमेद म्हणजे काय याचा वेगळा अध्याय घेऊन आले. ते पुढे कधीतरी.